नमस्कार. मी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ अनंत पांडवगुरुजी. अनंत पांडवगुरुजी जगदंब ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत की या श्रावणी सोमवारामध्ये आपण जे भगवान शंकराला बेल अर्चन करतो तर या बेल अर्चनाचं काय महत्व आहे, हे बेल अर्चन केल्याने आपणाला काय प्राप्त होते, कुठल्या वारी भगवान शंकराला काय अर्पण करावं, त्याचबरोबर भगवान शंकराला या श्रावण महिन्यामध्ये जे उपासनेमध्ये आपण बिल्वदल बेलफळ अर्पण करतो याविषयी आपण आज सविस्तर पौराणिक कथा या शिवपुराणानुसार जी आहे ती जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल हा आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर बेलपत्र कसे अर्पण करावे, बेलपत्र याविषयीचा सविस्तर महत्व जाणून घेऊया. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रिधायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय एक बिल्वम शिवार्पणम. भगवान शंकराला वरील श्लोकानुसार बेलपत्र का अर्पण करतात हे आपण जाणून घेतलेलं आहे. आणि बेलपत्रामध्ये कुठले कुठले देव आहेत, कुठल्या कुठल्या देवतेचा निवास आहे हे आपण श्लोकामध्ये ऐकले. तर या बेलपत्रामध्ये सत्व, रज आणि तम त्रिनेत्र असणारे तीन प्राणाचे बिल्वदल भगवान शंकराला अत्यंत श्रेष्ठ असे मानले गेलेले आहे. या भगवान शंकराच्या या वरील श्लोकाचा जो अर्थ आहे, तीन दल असणारा, तीन गुण असणारा, सत्व, रज, तम आणि त्रिनेत्र असणारे असे भगवान शंकराने तीन प्रकारचे आयुध धारण करणारे आणि तिन्ही जन्मामधील सर्व पापांचा संहार करणारे असे बिल्वदल मी भगवान शंकराला अर्पण करतो. बिल्वदलाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव निवास करतात, मध्यभागी विष्णू भगवंत निवास करतात आणि अग्रभागामध्ये भगवान शंकर निवास करतात. असे बिल्वदल मी भगवान शंकराला अर्पण करतो असा वरील दोन्ही श्लोकांचा अर्थ आहे. तर आपण आता याचे मागील पौराणिक कथा बिल्वदल भगवान शंकराला का अर्पण करतात याची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. समुद्र मंथनाच्या वेळी पृथ्वीवरती एक हलहल नावाचे विष उत्पन्न झाले आणि या विषामुळे भूमीवरील जीवजंतूंचा मृत्यू होऊ लागला. या पृथ्वीवरील मोठे संकट निर्माण झालेले आहे. हे संकट दूर होण्याकरता समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले विष भगवान शंकराने प्राशन केले आणि भगवान शंकराचा कंठ निळा पडला. यावरून भगवान शंकराला आपण नीलकंठ नावाने ओळखू लागलो. मात्र विषप्राशामुळे या विषप्राशन केल्यामुळे भगवान शंकराचा शरीरामध्ये दाह निर्माण झाला आणि त्यांचे जे शिर आहे म्हणजे डोकं अत्यंत उष्णतेने गरम झाले. त्यांच्या शरीरातील या पाण्याची पातळी देखील कमी होऊ लागली आणि अशी भगवान शंकराची अवस्था पाहून सर्व देव एकत्र आलेने भगवान शंकराच्या डोक्यावरती हे बेलपत्र अर्पण केले आणि एक एक जण आले आणि एक एक बेलाचे पानं त्यांच्या डोक्यावरती ठेवू लागले आणि भगवान शंकराच्या डोक्यावरती जलधाराने अभिषेक केला. यामुळे भगवान शंकराच्या शरीराचा दाह शांत झाला आणि त्यांचे डोके थंड झाले. बेलाची पानं जी आहेत ते अत्यंत थंड असतात आणि शरीरातील आपल्या पाण्याची पातळी संयमित ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात. म्हणून आपण भगवान शंकराला भगवान शंकराच्या पूजनाच्या वेळी, शक्तीच्या पूजनाच्या वेळी सर्वाधिक बेलपत्राचा वापर करतो आणि भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करतो. मग हे बेलपत्र कसे अर्पण करायचे? भगवान शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना न फाटलेले, न भंगलेले असे बेलपत्र आपण अर्पण करावे. या बेलपत्रामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश असे त्रिदेव निवास करतात. हे त्रिदल बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केल्याने आपल्या कायिक, वाचिक, मानसिक अशा तिन्ही प्रकारच्या पापांचा नाश होतो. बिल्वपत्र अर्पण करताना 1, 11, 108, 1008, 1,00,000 असे विषम संख्येने भगवान शंकराला बेलपत्र आपण अर्पण करावे. या बेलपत्र अर्पण करताना
हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून बेलपत्र घ्यावे. त्याचे जे देठ आहे ते देठ हाताने कमी करून घ्यावेत. आपण त्याला नख लागणार नाही याची देखील काळजी घ्यावी. असे हातामध्ये धरून त्या बेलपत्राची दांडी तोडावी. म्हणजे त्याचे जे देठ असेल ते देठ थोडं कमी करून घ्यावं आणि ओलं करून भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करायचे. यथा देहे तथा देवे, तसं भगवान शंकराला ज्याप्रमाणे झाडावरती बेल आहे तसं अर्पण करायचे. बेलपत्र अर्पण करताना बेलाचा जो 2 भाग आहे, जो शिराचा भाग आहे तो वरती करायचा आहे आणि गुळगुळीत भाग हा शिवलिंगावर ठेवायचा आहे. त्याचं जे देठ आहे काही कामने करता, विशेष कामने करता वेगळ्या वेगळ्या दिशेला केलं जातं. पण निष्काम आपल्याला भगवान शंकराला जेव्हा बेल अर्पण करायचं आहे त्याचं देठ जे आहे ते आपल्याकडे करावं आणि बेल तिथे अर्पण करावा. बेल अर्पण करताना आता सांगितल्याप्रमाणे त्याचा जो गुळगुळीत भाग आहे तो खाली ठेवायचा आहे आणि जो कडक रेषावाला भाग वरती ठेवायचा आहे आणि ओम नमः शिवाय म्हणून हे बेलपत्र आपल्याला भगवान शंकरावरती शिवलिंगावरती अर्पण करायचे. त्यानंतर अजून जर आपली काही विशेष कामना असेल तर त्या बेलपत्रावरती श्रीराम या ओम नमः शिवाय चंदनाने म्हणून देखील आपण, चंदनाने लिहून देखील आपण भगवान शंकराला हे बेलपत्र अर्पण करावे. असे या बेलपत्र अर्पणाचे श्रावणामधील अथवा नेहमी करता शिवपूजनामध्ये बेलपत्राचे का अर्पण करावेत, बेलपत्र कसे अर्पण करावेत हे आपण जाणून घेतलेले आहे. चला तर आता आपण जाणून घेणार आहोत पुढील भगवान शंकराचे विशेष पूजन कसे करावे. श्रावण महिन्यामध्ये आपण दर सोमवारी तर नित्यनेमाने अथवा प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकराचं पूजन तर करतोच. पण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वारानुसार भगवान शंकराचं पूजनाचं काय फळ आहे हे देखील आपण आता जाणून घेणार आहोत. रविवारी आपण भगवान शंकराची मनोभावे पूजन केले असता समस्त पापांचा नाश होतो. सोमवारी जर आपण भगवान शंकराचं विशेष पूजन केले तर धनलाभ होतात. मंगळवारी जर भगवान शंकराचं विशेष पूजन केलं तर स्वास्थ्य, उत्तम आरोग्य प्राप्ती होती, लाभ होतात, सर्व प्रकारचे रोगापासून आपली मुक्ती होती आणि सर्व प्रकारच्या ऋणापासून मुक्ती होती, ऋण निवारण होतात. त्याचबरोबर बुधवारी भगवान शंकराचं विशेष पूजन केले असता संतान प्राप्ती होती आणि गुरुवारी आपण भगवान शंकराचे पूजन केले असता उत्तम आयुष्य प्राप्त होते. शुक्रवारी भगवान शंकराचे पूजन केले असता इंद्रिय सुख प्राप्त होतात आणि भगवान शंकराचे शनिवारी जर आपण काही विशेष पूजन केले तर सर्व प्रकारचे आपणाला सुख प्राप्त होतात. तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला पुढील विशेष द्रव्य अर्पण केल्याने देखील काही फळ विशेष प्राप्त होतात, ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत. बिल्वदल प्राप्त केल्याने जन्मोजन्मीच्या पापापासून मुक्तता होती आणि त्याचबरोबर कमळाचं जर फूल आपण भगवान शंकराला अर्पण केले तर सर्व प्रकारच्या त्रासापासून आपली मुक्ती होती, धन प्राप्त होते आणि शांती प्रदान होते. त्यानंतर भगवान शंकराला कुश म्हणजे दर्भ जर आपण अर्पण केले तर सर्व प्रकारची मुक्ती मिळते आणि सर्व प्रकारची आपल्याला शांतता प्राप्त होते. त्याचबरोबर भगवान शंकराला जर आपण दुर्वा अर्पण केल्या तर आपलं आयुष्य वाढते. त्याचबरोबर भगवान शंकराला जर धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं पान, धोत्र्याचं फळ अर्पण केले तर संतान सुख प्रदायक असे आपला फळ प्राप्त होते. त्यानंतर भगवान शंकराला जर आपण अर्क म्हणजे रुईचे पानं, रुईचे फुलं, रुईचे फळ जर अर्पण केले तर सर्व कुठल्याही गोष्टीमध्ये नावलौकिकता प्राप्त होते. त्याचबरोबर भगवान शंकराला जर आपण कण्हेराचे फूल अर्पण केले तर सर्व प्रकारच्या रोगापासून आपली मुक्ती होते. त्याचबरोबर शृंगार पुष्प जर भगवान शंकराला आपण अर्पण केले तर सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते आणि भगवान शंकराला जर आपण शमीपत्र अर्पण केले तर सर्व प्रकारच्या पापांपासून आपली निश्चितच मुक्ती होते. अशा प्रकारे आपण भगवान शंकराला काय अर्पण करावे हे जाणून घेतलेलं आहे. तर भगवान शंकराला जर आपण या श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक असेल किंवा साधा अभिषेकही असेल किंवा जलही अर्पण करत असू तर या जलामध्ये काय विशेष अर्पण करायचे, भगवान शंकराला अजून काय द्रव्य अर्पण करावं हे आपण जाणून घेणार आहोत. भगवान शंकरासाठी अभिषेकासाठी विशेष काय द्रव्य अर्पण करायचे हे जाणून घेऊया. मधाने जर आपण भगवान शंकराला अभिषेक केला
तर सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. भगवान शंकराला जर आपण दुधाने अभिषेक केला तर समृद्धीदायक असा समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर भगवान शंकराला दर्भाच्या जलाने जर अभिषेक केला तर सर्व प्रकारच्या रोगांपासून आपली मुक्ती होते. आणि जर उसाच्या रसाने आपण भगवान शंकराला अभिषेक केला तर निश्चितच धनलाभ होता. त्याचबरोबर गंगा जलाने आपण भगवान शंकराला जर अभिषेक केला तर सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. आणि या ऋतूमधील जे काही आपल्याला फळं प्राप्त होतात, या फळाच्या रसाने जर भगवान शंकराला आपण अभिषेक केला तर याने देखील आपल्याला धन प्राप्त होते. चला तर सांगोपांग बिल्व दलाची उत्पत्ती, बिल्व दलाबद्दल विशेष सर्व काही महती आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला विशेष कुठले कुठले द्रव अर्पण करावेत याविषयीचा आपण सविस्तर व्हिडिओ पाहिलेला आहे. चला तर अजूनही आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल हा आयकॉन दाबा. नमस्कार.